नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहत आहे एनडीटीव्ही मराठी या विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि या बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी इचलकरंजीमधून आहे. इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये आज वातावरण चांगलंच तापलेलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीनं मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय. या कथित प्रकाराला विरोध करण्यासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पैसे देण्याचा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली आहे आणि यामुळे घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये सुद्धा घबराट पसरलेली होती. दरम्यान आपण बघतोय की घटनास्थळी सध्या तणावाचं वातावरण आहे. नागरिक भयभीत झालेले. भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी आपल्याला बघायला मिळते. इचलकरंजीत पैसे वाटपाच्या आरोपावरनं कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे. भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरू झाली आहे. दृश्यांमध्ये आपण बघू शकतो इचलकरंजी मधली ही दृश्य आहेत. विशाल पुजारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले. विशाल, काय अधिकचे अपडेट्स आहेत? प्रभाग क्रमांक 5 मध्ये हे सगळं राजकीय वातावरण जे आहे ते तापल्याचं पाहायला मिळते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीनं मतदारांना पैसे वाटप जे आहेत ते करण्यात येत होतं आणि अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे. या प्रभाग क्रमांक 5 मधल्या ज्या ठिकाणी मतदान केंद्राच्या परिसरातच हा सगळा जो हाणामारीचा प्रकार जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी या सगळ्या परिसरामध्ये जाऊन कार्यकर्त्यांना शांत करण्याचं आवाहन देखील शांतता राखण्याचं आवाहन देखील केलं. मात्र आरोप प्रत्यारोपात ही हाणामारी जी आहे ती वाढल्याचं पाहायला मिळालं. या परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण देखील होतं. नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण जे आहे ते पसरलं होतं. मात्र पोलिसांनी ही परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आणत सगळ्या कार्यकर्त्यांना शांत केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. सौरभ, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ. विशाल, तुर्तास धन्यवाद.